नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारचा डबल गेम समोर आलेला आहे। कर्जमाफी एका बाजूला, कर्जकपात दुसऱ्या बाजूला। काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। राज्य सरकारकडून कर्जमाफीचा गाजावाजा सुरू असतानाच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। 2026-27 हंगामासाठी कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आणि मोसंबी या प्रमुख पिकांच्या एकरी कर्जमर्यादेत मोठी कपात करण्यात आलेली आहे। यानुसार कर्जाच्या पार्श्वभूमीवर ही कपात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत मोठा ढकलणारी ठरत असून सावकारांच्या जाळ्यात अडकण्याचा धोका जास्त वाढला आहे। राज्य सरकारकडून 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मोठा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात मात्र 2026-27 हंगामासाठी पीक कर्जाची एकरी मर्यादेत कपात करण्यात आलेली आहे। विशेषतः विदर्भातील कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आणि मोसंबी या प्रमुख पिकांची एकरी कर्जमर्यादा 10 ते 15% घटवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नाराजी सूर आहे। त्यानंतर जिल्हा महाराष्ट्र स्टेट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत कार्यरत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप व रब्बी हंगाम 2026-27 साठी नव्या कर्जमर्यादा जाहीर केल्या आहेत। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तेजल कोरडे यांनी सर्व शाखांना याबाबत स्पष्ट निर्देश देत नव्या मर्यादेपेक्षा अधिक कर्ज वाटप न करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र या नव्या मर्यादेची तुलना मागील वर्षाची करता मोठी कपात झाल्याचे दिसून येत आहे। कापूस जर बघितलं, पिकासाठी गेल्या वर्षी एकरी 48,000 रुपये कर्ज मिळत होते। यावर्षी ही मर्यादा घटवून 39,600 रुपये करण्यात आलेली आहे। त्यानंतर जिरायत कापासाठी केवळ नाममात्र वाढ देण्यात आली आहे, तरी सुद्धा अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निवडत आहे। तूर उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे। बगायत तुरीसाठी कर्जमर्यादा 31,000 वरून 24,200 रुपये पर्यंत खाली आणलेली आहे। त्यानंतर जर बघितलं तर यावर्षी सोयाबीनला बाजारात 3,700 ते 4,700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा ठरल्याने शेतकऱ्यांना नफा तर दूरच खर्च काढणेही कठीण झाले। त्यातच कर्जमर्यादेत मोठी कपात केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। गेल्या वर्षी सोयाबीनसाठी एकरी 33,000 रुपये कर्ज मिळत होते, तर यावर्षी ते थेट 19,800 रुपयावर आले आहे। यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे। संत्रा मोसंबी उत्पादकांनाही झटका बसलेला आहे। विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हे संत्रा व मोसंबी उत्पादकासाठी ओळखले जातात, परंतु हवामानातील बदल, कीड रोग आणि घटलेली भूजल पातळी यामुळे या फळबागाचा खर्च वाढलेला आहे। अशा परिस्थितीत कर्जमर्यादेत कपात केल्याने बागायतदार अडचणीत सापडलेले आहेत। गेल्या वर्षी एकरी 77,000 रुपये असलेली कर्जमर्यादा यावर्षी 66,000 रुपयावर आणण्यात आलेली आहे। त्यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांमध्ये संतापाची भावना आहे। बियाणे, खते, औषधी आणि मजुरीचे दर सातत्याने वाढत असताना कर्जमर्यादा कमी केल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे। बँकेकडून अपुरे कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून वळावे लागणार याची शक्यता सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सहकारी बँकेंना कर्ज मर्यादा वाढवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे। अन्यथा आगामी हंगामात उत्पादन घटण्याबरोबर कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। कर्जमाफीच्या घोषणामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, मात्र प्रत्यक्षात कर्जमर्यादा कमी केल्यास शेतकऱ्यांना अडचणी पुढे येत आहे आणि ते अधिकच वाढत आहे। धोरणात्मक विसंगती टाळून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार कर्ज व्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज आहे। शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफीबद्दल आणि कर्ज वेळेवर मिळाले यासाठी अपेक्षा करणं शक्य ठरत आहे। लवकरात लवकर राज्य सरकारने या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्यासोबत त्यांनी चांगले निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा सुद्धा शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे। संपूर्ण बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।